हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेल. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करत आहे. मित्रांनो, आज दिनांक 13 एप्रिल 2025, शालिवार शके 1947, संवत्सर विश्वावसु आहे उत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथे. मित्रांनो, आजची प्रतिपदा तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे. रविवार नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र. रात्री 9:11 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षण योग आहे. रात्री 9:39 वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालव करण आहे. रात्री 7:09 कौलव करण्याला सुरुवात होईल. रवी राशी बदल करत आहे मित्रांनो. रात्री उशिरा 3:21 रवी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. याचा पुण्यकाळ सूर्योदय ते 12:39 असणार आहे. मित्रांनो, या काळामध्ये आपण आपले सूर्यासंबंधीची काही सेवा आहे, धार्मिक सेवा ती पूर्ण करायची, दान धर्म करायचा आहे, मंत्रजप करायचा आहे मित्रांनो. तेव्हाच आपल्या नावे पुण्य जमा होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या मीन राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:24 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:54 असणार. या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या विजयासाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी ह्याने या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभोरात्मे प्रवर्तमानस्ते ब्रह्मण दिने पराते श्वेतवारा कल्पे वाय वसंत मनवंतरे कलियुगे प्रथम पादी जमते भारतवर्ष भारत कट्टे पेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चरणामूल शालिवार शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये कुलदी नाम ससर उत्तरायणी शिष्य ऋतू उत्तरायणी वसंत ऋतू मित्रांनो क्षमा करा. चैत्र मासिक कृष्ण पक्ष भानुवासरी चित्रा नक्षत्र हर्षण योगे बालवकरणी आहे. प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न कडाप्पा मग पाहतो दुरित राशी पार्वती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार योग षोडशोपचार इष्टलिंग पूजा योग निवृत्ती पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक संकल्पाची बाजू जी आहे ती समोरच्या सामनात सोडून द्या मित्रांनो. या संकल्पाची वेळ मर्यादा रात्री 7:09 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या संकल्पाचा आधार घ्यायचा. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यांचे जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काल याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 18, 20, 21, 22. डोहाळे जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 24. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 18, 20 आणि 21. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध या मासामध्ये नाही मित्रांनो. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 18, 19, 20, 21, 22 आणि 25. तसेच मित्रांनो, देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील मुहूर्त दिलेला आहे दिनांक 14, 20, 21, 24 आणि 25. मित्रांनो, या मुहूर्तांच्या वेळी आपल्याला देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे मित्रांनो.
पंडिताच्या माध्यमातून विधी व्यक्त करायची आणि देवकाळामध्ये करायचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा मित्रांनो. क्षमा करा, मंदिरामध्ये करा. तर यासाठी मित्रांनो आपल्याला पंडिताची गरज लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो, हा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला दररोज या मूर्तीवर अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे मित्रांनो. जर आपण तसे केले नाही तर एक दिवस ही मूर्ती प्राणप्रतिष्ठित नसलेली मूर्ती खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. या मंदिरामध्ये असे होत नाही, कारण पुजारीच्या माध्यमातून आपल्याला रोज पूजा अर्चा त्यांच्या मार्फत करून मिळते मित्रांनो. त्यामुळे मंदिरातील मूर्ती ही आपल्याला तेजोमय वाटते, प्रसन्न वाटते आणि आपल्या काही मनोकामना देखील ते शास्त्रमना जे आहेत त्या पूर्ण करते मित्रांनो. त्यामुळे प्रसन्नता वाटते मंदिरामध्ये. तसेच आपल्याला घरी देखील वाटायला हरकत नाही, फक्त आपल्याला अभिषेक घेणे गरजेचे आहे रोज मित्रांनो, न चुकता. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरेसा संपर्क साधा किंवा पंचांगासारखा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असं मुहूर्त निवडावं, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही मुहूर्त आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. मित्रांनो, यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहणार आहोत. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. दिनविशेष मध्ये मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. जर आपले आई वडील जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. मग ते श्राद्ध कर्म आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली ही पितृस्व आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. रवी राशांतर करत आहे मित्रांनो, वर सांगितलेले आहे. रवी अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ कर्म कांड आपण करू शकणार नाही. जे रेग्युलर करत आहात तेच आपण करू शकता. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. तेव्हा सावधानतेने आपण हे दीड तासाच्या काळात महत्वपूर्ण काम न करता घालवायचे आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. प्रमुख गोचर वक्रीकरणांमध्ये 2 मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे मित्रांनो. आणि असा वक्री ग्रह आपल्याला कसे फळ देणार आहे आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार, तर आपल्याला हे फळ जे आहे हे शुभाशुभ आणि अम, मूर्तीच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. तेव्हा जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपण समजून घ्या की आपल्यासाठी कुठले फळ आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी सोडला. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याण हरिओम शिवा.